जिंतूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असून अवघ्या 8 दिवसात 4 चिमुकल्या बालकांवर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। जिंतूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। या मोकाट कुत्र्यांचा फटका थेट लहान बालकांना बसत असून प्रशासन मात्र सुस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। हिदायतनगर परिसरात 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या 3 चिमुकल्या बालकांवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात 3 बालक गंभीर जखमी झाले। घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी बालकांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र प्राथमिक उपचारानंतर त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करावे लागले। या घटनेचा धक्का ताजा असतानाच 25 डिसेंबर रोजी फतन प्लॉट परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली। फतन प्लॉट जिंतूर येथे राहणारी रेहनुमा सद्दाम कुरेशी वय वर्ष 4 ही चिमुकली घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला। अशा प्रकारे अवघ्या 8 दिवसात 4 चिमुकल्यांवर कुत्र्यांनी हल्ला चढवलाय। धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालयात कुत्र्याच्या चाव्यावरील आवश्यक लसीही उपलब्ध नाहीत। त्यामुळे रुग्णांना परभणीला रेफर करावे लागत आहे। या घटनांमुळे हिदायतनगर फतन प्लॉटसह संपूर्ण जिंतूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रचंड चिंतेत आहेत। नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, निर्बीजीकरण मोहीम राबवावी आणि कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणावे अशी जोरदार मागणी केली आहे। प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का की अजून एखादी दुर्घटना घडल्यावरच हालचाल होणार? हा प्रश्न आता जिंतूर शहरातील नागरिक विचारत आहेत। या विषयांवर तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा। और अभी हमारे गली के अंदर एक कुत्ते ने काटा। ये चौथा केस है जिंतूर के अंदर प्रभाग क्रमांक 2 के अंदर। निवासी महिला हिदायतनगर फतन प्लॉट और कुरेशी में ये 4 वार्डों के अंदर उनको की बहुत सारी परेशानी है। बहुत सारे कुत्ते हर बारी में कोई ना कोई बकरी फाड़ रहा, बच्चे फाड़ रहा। एक कल बच्चे का इंतकाल होगा कुत्ते की वजह से। प्रशासन की ये गुजारिश है हमारी कि नगर पालिका के अधिकारी को भेजो और वो कुत्ते उठाओ। अगर से वो कुत्ते उठाना तुम्हारे से नहीं होते तो फिर हम उठा के नगर पालिका के अंदर आपके पास लाके डाल।